देशातल्या वैद्यकीय इतिहासातील गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यातल्या गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे। आपल्या मुलीची इच्छा होण्याची इच्छा आईनेच पूर्ण केली आहे। काल पार पडलेल्या शस्त्रक्रियेसाठी देशातल्या वैद्यकीय जगताचं लक्ष लागलं होतं। देशातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण काल पुण्यात पार पडलं। सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचं गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आलं। दुपारी 12:30 वाजता सुरू झालेली प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रात्री 9:15 वाजेपर्यंत सुरू होती। गॅलेक्सी केअरचे प्रमुख डॉक्टर शैलेश पुंटांबेकर यांच्या टीमनं ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी शस्त्रक्रिया पूर्ण केली। गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आल्यानं या तरुणीला आता मातृत्व सुख अनुभवता येईल। पिशवीचं कंप्लीट डिसेक्शन आम्ही केलं आणि फक्त नंतर आम्ही पोट उघडून ती गर्भाशयाची पिशवी काढली, कारण त्याच्याबरोबरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या जर आम्ही मुलासारखं वजायनातनं डिलिव्हर केलं असतं, योनी मार्गातनं डिलिव्हरी केली असती तर ऊसाच्या गुऱ्हाळातनं जसा ऊस निघतो तसं ते पिळवटून त्याचे वेसल्स निघाले असते। त्याच्यामुळे आम्हाला ते ओपन थोडंसं करून काढणं गरजेचं होतं। पण दुर्मिळीनं शस्त्रक्रिया केल्यामुळे आज आमचा डोनर जो आहे, जी आई आहे, त्या आई आज टकाटक उठून बसलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 21 वर्षाच्या मुलीला जन्मतःच गर्भाशय नव्हतं। तिच्या विवाहानंतर काही वर्षांनी याचं निदान झालं, त्यामुळे मातृत्व सुखापासून ती तरुणी वंचित होती। आपल्यालाही मूल असावं अशी तिची प्रबळ इच्छा होती। आपल्या मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या आईनं गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतर गर्भाशयाचं यशस्वी प्रत्यारोपण करता येऊ शकतं असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला। त्यानंतर देशात प्रथमच पार पडणाऱ्या गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली। इंटरव्ह्यू ज्यावेळेस इथल्या आमच्या लोकल ट्रान्सप्लांट कमिटीने घेतला, ससूनच्या ट्रान्सप्लांट कमिटीने घेतला, ती म्हणली सर मला दुसरं काही नाही आहे, मला युट्राइन ट्रान्सप्लांट पाहिजे आणि मला 100% माहिती आहे की हे सक्सेसफुल होईल। हा तिचा आत्मविश्वास आहे। त्या आत्मविश्वास जोरावर आम्ही ही सर्जरी करणार आहोत की पेशंट जेवढा कॉन्फिडंट आहे तर मग तिला आपण जस्टिस दिलं पाहिजे, न्याय केला पाहिजे आणि म्हणून ही सगळी टीम सज्ज आहे। पुण्याच्या गॅलेक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रत्यारोपण झालं। राज्य आरोग्य संचालनालयानं GLCIला गर्भाशय प्रत्यारोपणाचा परवाना दिला होता। 5 वर्षांसाठी हा परवाना प्राप्त झाला आहे। गर्भाशय दान केलेल्या आईला आणि प्रत्यारोपण केलेल्या मुलीला दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय। पुढे काही महिन्यांनी या मुलीची आई होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते असा विश्वासही डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केलाय। कॅमेरामन सुनील डांगेसह अश्विनी जाधव केदारी, साम TV पुणे।